रेश्मा सफरचंद खरेदी करण्यासाठी एका गाड्यापाशी गेली। ती सफरचंद विकणाऱ्या माणसाला म्हणाली की दादा, सफरचंदचा काय भाव आहे? त्या गाड्यापाशी अजून एक माणूस सफरचंद खरेदी करत होता। रेश्माचा आवाज ऐकून त्या माणसाने वळून तिच्याकडे पाहिलं। त्या माणसाला पाहून रेश्मा एकदम दंग झाली। तो माणूस दुसरा तिसरा कोण नसून रेश्माचा नवरा शशांक होता। शशांकने जेव्हा रेश्माला पाहिलं तेव्हा त्याने तोंड वाकडं केलं। फळवाला म्हणाला की 100 रुपये किलो सफरचंद देत आहे, त्यामुळे कमी भाव आहे, तुम्ही घेऊ शकता, आज मी सस्ती किंमत ठेवली आहे। रेश्मा त्यांना म्हणाली की नाही दादा, तुमचे सगळे सफरचंद खराब झाले आहेत, त्यामुळे मला नाही घ्यायचे। तो सफरचंदवाला म्हणाला की अहो ताई, तुम्ही हे काय बोलत आहे? सफरचंद तर एकदम ताजे आहेत। तोपर्यंत शशांक म्हणाला की अरे भावा, काहींच्या डोळ्यामध्ये एवढी घाण असते की त्यांना प्रत्येक वस्तू घाणच दिसते। जर या मॅडमला सफरचंद घ्यायचे नसतील तर तुम्ही देऊ नका, असं पण या मॅडमची लायकी अर्धा किलो सफरचंद घेण्याची पण नाही। रेश्मा म्हणाली की दादा, काही सावली ज्या वस्तूवर पडते ती प्रत्येक वस्तू खराब होत असते। एवढं म्हणून रेश्मा तेथून निघून गेली। शशांक पण सफरचंद न घेता त्याच्या गाडीमध्ये बसून तो निघून गेला। सफरचंदवाल्याला काही समजलं नाही की या दोघांना एकमेकांसोबत काय प्रॉब्लेम होता। शशांकने तर 2 किलो सफरचंद साईडला पण काढून ठेवले होते, तरी पण तो सफरचंद घेऊन गेला नाही। शशांक आणि रेश्माचं लग्न 5 वर्षापूर्वी झालं होतं। दोघांमध्ये खूप प्रेम होतं। ते दोघे एकमेकांची खूप काळजी घेत होते। लग्न झाल्यावर 2 वर्ष त्यांची गृहस्थी खूप चांगली चालू होती। ते दोघे आठवड्यातून एकदा बाहेर फिरायला आणि डिनर करायला जात होते। ते कुठे पण एकमेकांचा हात हातात घेऊन जात होते। आजूबाजूच्या बाया पण त्या दोघांना पाहून त्या दोघांची ईर्ष्या करत होत्या, कारण त्यांना त्या दोघांचं नवरा बायकोचं प्रेम बघवत नव्हतं। परंतु माणसे बरोबर बोलतात की ज्या नात्यामध्ये खूप प्रेम असतं त्या नात्याला कोणाची तरी नजर लागत असते। आणि असं शशांक आणि रेश्माच्या आयुष्यात घडलं। एके दिवशी शशांक त्याच्या मित्रांसोबत बसून खूप दारू पिऊन घरी आला। रेश्माला दारू पिणाऱ्या माणसाबद्दल खूप चिड होती। या आधी पण तो पिऊन आला होता, त्यावेळेस पण दोघांमध्ये थोडीफार भांडणे झाली होती। पण शशांक जेव्हा दारू पित होता तेव्हा तो स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नव्हता। तो दारू पिऊन काय करत आहे हे त्याला समजत नव्हतं। दारू पिऊन आला आहे म्हणून रेश्मा त्याला खूप ओरडली, वाईट साईड बोलू लागली आणि शशांकला ते सहन झालं नाही, त्यामुळे त्याने रेश्माला खूप मारलं। रेश्माचं माहेर पण त्याच शहरात होतं। रेश्माला 2 भाऊ होते। जसं शशांकने तिला मारलं तसं रागात रेश्माने तिच्या दोन्ही पण भावाला फोन करून बोलावले। आपल्या बहिणीला खूप मारलं आहे हे त्या दोघांना सहन झालं नाही, त्यामुळे दोघांनी मिळून शशांकला खूप मारले आणि बहिणीला रेश्माला घेऊन तेथून निघून गेले। एवढ्यावर पण ते शांत बसू शकले नाहीत, परंतु रेश्माला खूप मारलं होतं, तिच्या जखमेतून रक्त येत होतं, त्यामुळे तिचे भाव डायरेक्ट तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि शशांकच्या विरुद्ध कंप्लेंट दिली आणि मग पोलिसांनी शशांकला 10-12 दिवस जेलमध्ये ठेवले। शशांक आणि रेश्माच्या भांडणाला आता 3 वर्ष झाले होते आणि या दोघांमध्ये अजून घटस्फोट झाला नव्हता, कारण दोघांनी पण घटस्फोट घेण्याचा निर्णय अजून घेतला नव्हता। आता जेव्हा रेश्मा आणि शशांक या दोघांची गाठभेट होत होती तेव्हा ते दोघे एकमेकांना ते किती वाईट आहेत हे दाखवून देत होते। ते दोघे कायद्यानुसार अजून नवरा बायकोच होते आणि शिवाय एकमेकांचे दुश्मन पण होते। 2 दिवसानंतर त्याच गाड्यावर रेश्मा सफरचंद विकत घेत होती, तेव्हाच तिथे शशांक पण आला। रेश्माने अर्धा किलो सफरचंद खरेदी केले। त्यानंतर शशांक मोठ्याने म्हणाला की भावा, 5 किलो सफरचंद पॅक करा, कारण आज मी आमच्या घराच्या बाहेरचे डुक्कर आहेत त्यांना मी सफरचंद खायला देत असतो, त्यामुळे आज मला जास्त सफरचंद घ्यायचे आहेत। या गोष्टीवर रेश्मा म्हणाली की शेवटी माणसे आपल्या जातीतील लोकांना लवकर ओळखतात, त्यांच्यासोबत दोस्ती चांगली आहे, जेवण पण त्यांच्यासोबत बसूनच करत जावा, असं म्हणून पटकन रेश्मा तेथून निघून गेली। फळवाला म्हणाला की साहेब, कशामुळे त्या मॅडमला तुम्ही त्रास देत असता? बिचारी गरीब आहे आणि तुम्ही तिला काही पण म्हणत असता। शशांक म्हणाला की तुम्ही त्यांना ओळखता का? फळवाला म्हणाला की हो, मी त्या मॅडमला ओळखतो, आमच्या घराच्या आसपासच त्या राहत आहेत, बिचारी एकटीच राहत आहे, आधी दुसरीकडे राहत होत्या
पण 6 महिन्यापूर्वी त्या इथे येऊन एका भाड्याच्या खोलीत राहत आहेत. शशांक म्हणाला की याआधी या मॅडम कुठे राहत होत्या? तो फळवाला म्हणाला की या मॅडमला 2 भाऊ आहेत आणि आई वडील नाहीत. मॅडमच्या भावजाईंनी यांचं जगणं मुश्किल केलं होतं, त्यामुळे त्या रागात निघून आल्या आणि इथे राहत आहेत. त्यांच्या भावजया या मॅडममुळे घरात खूप भांडणे करत असायच्या. या मॅडम खूप स्वाभिमानी आहेत, त्यामुळे भावाचं घर सोडून इथे येऊन कष्टाचं खात आहे. शशांक म्हणाला की या मॅडमने लग्न केलं नाही का? तो फळवाला म्हणाला की साहेब, मला जास्त काही माहित नाही, परंतु तिचा नवरा 1 नंबरचा दारोडा होता आणि एके दिवशी त्यांनी यांना खूप मारलं आणि मग मॅडमच्या भावाने त्यांच्या नवऱ्याला मारलं आणि मग त्या दोघांचं नातं तुटलं आणि त्यामुळे त्या रागाने माहेरी येऊन बसल्या. गेले 3 वर्षापासून त्या माहेरच होत्या. बिचारे एकटीच राहत आहे. एका कपड्याच्या दुकानामध्ये जाऊन ते काम करत आहे. शशांक काहीच न बोलता शांतपणे तेथून निघून गेला. त्याला तर दुःख वाटू लागलं की आपण अशा स्त्रीचा अपमान करत आहे, जी स्त्री एकेकाळी त्याची जीव की प्राण होती. तो विचार करतो की ती आता एकटी पडली आहे, तरी पण तिच्या अंगातली अकड अजून गेली नाही. ती त्याला इग्नोर करत होती. माहित नाही, पण आज जेव्हा शशांकला कळाले की रेश्मा एकटीच आहे आणि एकटीच राहते, तेव्हा त्याला खूप दुःख झालं. त्याला आठवलं की एकदा बोलत बोलत रेश्मा शशांकला म्हणाली होती की माझ्या स्वाभिमानाला कधीच कोणी ठेच पोहोचायची हिंमत केली तर मी ते सहन करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिस संपल्यावर शशांक त्या फळवाल्यापाशी येऊन थांबला. त्याने पाहिलं की रेश्मा पण तिकडेच येत आहे, पण ती फळवाल्यापाशी थांबली नाही. ती तेथून डायरेक्ट पुढे निघून गेली. शशांक खूप वेळ तिची वाट पाहत तिथे थांबला, पण ती माघारी आली नाही. त्यामुळे शशांक पण तेथून निघून गेला आणि अशा प्रकारे दोघांचं भेटणं दररोजच असं सुरू झालं. ते फक्त एकमेकांकडे पाहत होते, पण एकमेकांना काहीच बोलत नव्हते. आता ते दोघे एकमेकांना ते किती वाईट आहेत हे सांगायचा प्रयत्न करत नव्हते. कधी कधी ते दोघं शांतपणे सफरचंद घेत होते आणि डायरेक्ट घरी निघून जात होते. एके दिवशी शशांक खूप वेळ रेश्माची वाट पाहत तिथे थांबला होता, पण रेश्मा आली नाही. तो नाराज होऊन तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी पण शशांक तिथं गेला, पण दुसऱ्या दिवशी पण रेश्मा आली नाही. शशांकला खूप टेन्शन येऊ लागलं की रेश्मा व्यवस्थित असेल का, की तिच्यासोबत काही प्रॉब्लेम झाला असेल. तो फळवाल्याला म्हणाला की मॅडम 2 दिवस झाले आल्या नाहीत, काही प्रॉब्लेम झाला आहे की त्या त्यांच्या भावाकडे निघून गेल्या आहेत. तो फळवाला म्हणाला की माहित नाही हो साहेब, मी पण 2 दिवस झालं त्या मॅडमला पाहिलं नाही. तिसऱ्या दिवशी अजून एकदा शशांक येऊन तिथे थांबला आणि त्या दिवशी रेश्मा शशांकला दिसली. शशांकने रेश्माला पाहिलं तर ती खूपच अशक्त दिसत होती. ती हळूहळू चालत फळवाल्यापाशी आली होती. शशांकला राहवलं नाही. तो रेश्माला म्हणाला की तू आजारी आहे का? रेश्माने नजर उठून एक वेळ शशांककडे पाहिलं, नंतर अर्धा किलो सफरचंद घेऊन जाऊ लागली. जेव्हा रेश्माने नजर उठून शशांककडे पाहिलं होतं, तेव्हा तिच्या डोळ्यात त्याला पाणी दिसलं होतं. ते पाणी पाहून त्याच्या मनाला खूप दुःख झालं होतं. त्याला कळालं होतं की रेश्मा दुःखात आहे. शशांक पटकन रेश्माच्या पाठीमागे चालत गेला. पटकन जाऊन तो रेश्माच्या शेजारी चालू लागला. शशांक म्हणाला की रेश्मा, तू खूप अशक्त दिसत आहेस, तू आजारी आहे का? रेश्मा उदास होऊन म्हणाली की मला अनोळखी माणसाला सांगणं गरजेचं वाटत नाही. शशांक म्हणाला की मी अनोळखी नाही, मी अजून तुझा नवरा आहे. आपला अजून घटस्फोट झाला नाही. रेश्मा त्याला काही बोलणार होती, पण त्याआधीच तिला चक्कर आली आणि ती खाली पडली आणि ती बेशुद्ध झाली. शशांकने तिचं डोकं त्याच्या मांडीवर घेतलं आणि तो तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. तो तिला म्हणत होता की काय झालं आहे रेश्मा, डोळे उघड. पण रेश्मा शुद्धीतच नव्हती, त्यामुळे ती शशांक सोबत काहीच बोलू शकत नव्हती. शशांकने पटकन तिला उचलून घेतलं आणि पाठीमागच्या सीटवर जाऊन झोपवलं आणि तिला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांनी रेश्माला तपासलं आणि तिचे काही टेस्ट केले. सकाळच्या वेळी तिचे रिपोर्ट आले. त्यानंतर शशांकला कळाले की रेश्माला डेंग्यू झाला आहे, त्यामुळे तिला व्यवस्थित होण्यासाठी 2-3 दिवस तिच्यावर ट्रीटमेंट करायची होती. त्यानंतर तिचा डेंग्यू बरा होणार होता. जेव्हा रेश्माला व्यवस्थित वाटू लागलं तेव्हा तिला शुद्ध आली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तो तिला म्हणाला की रेश्मा,
कशी आहेस तू आता? तुला ठीक वाटत आहे का? रेश्मा म्हणाली की ती कशी का असेना, तुम्हाला काय फरक पडणार आहे? कारण ज्याला मी माझं दुःख सांगेल असं तर आता माझ्या आयुष्यात कोणच नाही. त्यामुळे मी या जगात राहिली किंवा नाही राहिली यामुळे कोणालाच काही फरक पडणार नाही. शशांक म्हणाला की तुला एक बोलू का? रेश्मा म्हणाली की काय? शशांक म्हणाला की प्लीज रेश्मा मला माफ कर. रेश्मा म्हणाली की तुम्ही माझ्यावर दया दाखवत आहात का? शशांक भरल्या डोळ्यांनी म्हणाला की अगं रेश्मा, मी तुझी माफी मागत आहे. मला माहित आहे तू खूप स्वाभिमानी आहेस. 3 वर्षापासून तुझी माफी मागण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु कधी तुझा आणि कधी माझा इगो आड येत होता. पण रेश्मा, आज मी खरंच मनापासून तुझी माफी मागत आहे.